माझ्या बुद्धीच्या हिशोबाने सांगतोय, कुणाला पटेल नाही पटेल किंवा परिस्थिती पुढे काय उद्योग होणार आहे की आपण दोघं समोरासमोरच म्हणजे तुम्ही वाचताय तुम्ही पाहताय मी ऍडमिशन्स करतोच आहे, तर हे आपण एकमेकांना समजूनच घेऊन करूया. मी जे सांगतोय ते माझ्या बुद्धीच्या तर्काच्या आधारावरती सांगतोय, मला कुठली कल्पना नाहीये किंवा कुठली माझ्यासोबत कुठले कॉन्टॅक्ट नाहीये. पालकांना 1 किलोमीटरमध्ये लागण्याची शक्यता 8 आहे, तर मग काय करायचं, भाडे करार. म्हणजे एखादी शाळा असली की त्याच्या आजूबाजूचे घरं सगळे भाडे करार, किंवा मग आपलं घर दाखवायचं आहे तर शाळेच्या जवळच दाखवायचं, जेणेकरून लागण्याचे चान्सेस जास्त असतील. नमस्कार मित्र, माहिती दत्ता चवले या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पालक येणाऱ्या वर्षामध्ये RT मध्ये जो काही बदल करण्यात आलेला आहे, एक छोटासा बदल आहे, परंतु त्या बदलामुळं बराच सारा परिणाम ह्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांवरती होणार आहे. मी एक व्हिडिओ बनवला होता की नेमका बदल काय आहे, तो बदल समजून सांगण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर तो बदल समजून घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. परंतु आता जो व्हिडिओ राहणार आहे तो म्हणजे त्या बदलाला सामोरे कसं जायचं, किंवा त्याच्यावरती एक तोडगा म्हणून की असा जर काही नियम आणि अटी टाकत असतील तर त्या अटीला आपण कसं सामोरे जायला पाहिजे आणि आपली जी इच्छुक शाळा आहे ती कशी निवडायची, कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल हा व्हिडिओ राहणार आहे. जसं की हा जो बदल घडलेला आहे तो एक निराशाजनक बदल आपण म्हणू शकतो. त्यापेक्षाही निराशेचं कारण म्हणजे हे आहे, हे तुम्ही पाहू शकता. हे म्हणजे याच्यावरती काय दिसतंय की जवळपास 90% लोक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत किंवा सबस्क्रायबर नाही आहेत. म्हणजे एका दिवसाला कमीत कमी 10,000 लोक चॅनलवरती व्हिडिओज पाहतात, परंतु त्यापैकी केवळ 100 लोक सबस्क्राईब करतायत. म्हणजे 10,000 फक्त 100 लोक सबस्क्राईब करतायत. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर का RT बद्दल मी दिलेली माहिती आवडत असेल, तुमच्या कामाची आणि उपयुक्त वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं तर मनोबल वाढेलच, परंतु इथून पुढं असे जे काही बदल घडत आहेत, काही नियम अटी असतात, त्या तुम्हाला एकत्र उपलब्ध होण्यास मदत होईल. तर तुमची सोय म्हणून, आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, फ्रीचं ज्ञान आहे, भरपूर फायदा घ्या, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आशा करतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि या चॅनलचे सबस्क्रायबर्स, या व्हिडिओचे सबस्क्रायबर्स भरपूर वाढतील अशी आशा करतो. एवढीच एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं, बाकी सगळी माहिती द्यायला मी तयार आहे. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला की जो काही बदल घडलेला आहे त्या बदलाला सामोरे कसं जायचं. नेमकं थोडक्यात सांगतो 30 सेकंदात अगदी की बदल काय आहे. बदलामध्ये एक नोटिफिकेशन आलेलं आहे, राजपत्रकमध्ये एक अधिसूचना आहे की ज्या खाजगी शाळा, विनाअनुदानित शाळा आहेत, अशा शाळेच्या 1 किलोमीटर परिसराच्या आत जर शासकीय शाळा किंवा अनुदानित शाळा येत असतील तर तशा शाळेंना स्थानिक अधिकाऱ्याकडनं निवड करता येणार नाही. हा काय तो एक त्या भाषेत असा काही तो नियम ठरवलेला आहे. मग याचा ढोबळ अर्थ काय होतो की जर एखादी खाजगी शाळा असेल आणि त्या शाळेच्या शेजारी जर एक ZP स्कूल किंवा अनुदानित किंवा शासनमान्य शाळा असेल तर तुम्हाला ती शाळा निवडता येणार नाही. मग आता असं आहे का की प्रत्येक खाजगी शाळेच्या बाजूला जिल्हा परिषद शाळा आली म्हणजे आपल्याला ती शाळा निवडता येणार नाही. यामध्ये ट्रिक आहे, थोडंसं प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे असू शकतात. माझ्यासाठी हा नियम नवीन आहे, या नियमाचे 2 अर्थ निघतात, 3 अर्थ निघतात, पण आपल्यासाठी कसं सोयीचं राहील या गोष्टीवरती मात कसं करता येईल त्याबद्दलच आपण बोलूया. समजा A ही शाळा आहे जी आपली इच्छुक शाळा आहे. या शाळेचा नियम काय सांगतोय की 1 किलोमीटरच्या परिसरात, समजा हा 1 किलोमीटरचा परिसर आहे, रेडियस 1 किलोमीटरचा आहे, या खाजगी शाळेतून, म्हणजेच आपण ह्याला प्रायव्हेट स्कूल म्हणूया, या प्रायव्हेट स्कूलच्या अवतीभोवताली 1 किलोमीटरच्या आतमध्ये कुठं जरी ZP किंवा शासन अनुदानित, गव्हर्नमेंट एडेड, आपण म्हणतो गव्हर्नमेंट एडेड किंवा शासन अनुदानित शाळा असतील तर अशा वेळेस तुम्हाला ही खाजगी शाळा जी A आहे ही निवडता येणार नाही. हा काय तो इतकाच नियम आहे. मग याचे अर्थ काय आहेत की जिथं जिथं गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत, जिथं जिथं खाजगी शाळा आहेत विना अनुदानित, त्याच्या एरियाच्या 1 किलोमीटर आत बाजूला जर समजा खाजगी गव्हर्नमेंट शाळा आल्या तर ती शाळा निवडायचीच नाही, म्हणजे मग ती शाळा तशीच राहणार. असं आहे का, तर केंद्रबिंदू आपण लक्षात घेतला पाहिजे की शाळेच्या जवळपास 1 किलोमीटर ते बरोबर आहे, पण आपल्याला काय आहे की ऍडमिशन करताना आपलं घरापासून आपण अंतर पाहतोय, आपण घरापासून आपलं अंतर पाहतोय की नेमकं खरंच ती आपली जी इच्छुक शाळा आहे ती 1 किलोमीटरच्या आत आहे का. बरं, हा नियम त्यांनी 1 किलोमीटरमध्ये लावलेला आहे. 1 किलोमीटरच्या पुढं RT मध्ये जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेस 2 टप्पे असतात, 1 किलोमीटरच्या आतल्या शाळा आणि
1 ते 3 किलोमीटरच्या आतल्या शाळा आणि तिसरा टप्पाही अवेलेबल आहे 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या शाळा. पण हा नियम जो लावलेला आहे तो फक्त 1 किलोमीटरचा लावलेला आहे. त्यांनी 1 ते 3 किलोमीटर बद्दल काही बोललेलं नाहीये. तर दुसरा जो सर्कल येतोय आपला 1 ते 3 किलोमीटर 1 ते 3 किलोमीटरचा, म्हणजे समजा हा आहे इथून पुढचे 2 किलोमीटर, म्हणजे हे 1 ते 3 किलोमीटर. इथं जर समजा तुमची एखादी प्रायव्हेट शाळा असेल, ही बी स्कूल आहे जे की प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट स्कूल आहे, आणि याच्यामध्ये समजा 2 किलोमीटर मध्ये इथं पण गव्हर्नमेंट स्कूल येत असेल किंवा इथं शेजारीच येत असेल गव्हर्नमेंट स्कूल, तरीही तुम्ही ही शाळा निवडू शकता. म्हणजेच काय, हा जो नियम आहे तो फक्त 1 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. मग आता आपल्याला करायचं काय की ज्याही वेळेस आपण 1 किलोमीटर 3 किलोमीटरपेक्षा जास्त, पण ही कशाच्या 1 किलोमीटर अंतर, कशाच्या 1 किलोमीटर ते 3 किलोमीटरचं अंतर, आपल्या घरापासून शाळेचा अंतर, हे महत्वाचं आहे. तर मग आपलं घर कुठं आहे आणि त्याच्याशी निगडीत कुठं शाळा आहे, त्याच्या घराला केंद्रबिंदू मानून कुठे शाळा आहेत, हे झालं नियमाच्या बाबतीत. नियमाला मी रब करतो आणि 10 सेकंदात आपण आपल्या घराशी निगडीत पाहूया. आता समजा ही जो ए आहे हे तुमचं आहे घर, है ना, आपलं घर आहे, आणि आपल्या घराच्या 1 किलोमीटरच्या परिसरात, हा जो 1 किलोमीटरचा परिसर आहे, परत एकदा पहिला जो सर्कल आहे तो 1 किलोमीटरचा आहे. 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये समजा एक इच्छुक शाळा आहे आपली, जी की खाजगी शाळा आहे, आपण ह्याला प्रायव्हेट स्कूल म्हणूया, जी इच्छुक शाळा आहे. परंतु दुर्दैवानं म्हणा किंवा आहे आता एखादी झेडपी स्कूल पण 1 किलोमीटरच्या आतमध्ये येते, इथे एखादी विना अनुदानित किंवा अनुदानित किंवा गव्हर्नमेंट एडेड स्कूल असेल. मग अशा वेळेस काय होतं, आपली इच्छा असूनही, मी आता केंद्रबिंदू आपल्या घराला धरून सांगतोय, आपली इच्छा असूनही आपण या प्रायव्हेट शाळेमध्ये आपण इथं त्याला सहभाग, म्हणजे त्याला ऑप्शन्स मध्ये आपण त्याला सिलेक्ट करू शकणार नाही, अशी नियमावली आहे. अजूनही ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली नाही. टेक्निकली ते ऑप्शन विजिबल राहील का, स्कूलच विजिबल राहणार नाही का, नेमकं काय होणार आहे, ह्या सगळा बदल तर सगळ्यांनी मिळूनच पाहायचा आहे. परंतु त्याचा अंदाज आपण लावतोय, आणि हे आपण का करतोय, तर आपल्याला तयारी करायची आहे की याच्यावरती मात कसं करायचंय. तर मग आता हे झालं पहिला विषय. परंतु जर समजा एखादी शाळा 2 किलोमीटरच्या आतमध्ये, जी तुमची आणखीन एक इच्छुक शाळा आहे, प्रायव्हेट स्कूल आहे, आणि ही तुमच्या 1 किलोमीटरपेक्षा जास्त, ती मग 3 किलोमीटरच्या आतमध्ये येत असेल, ही 2 किलोमीटरचं अंतर, म्हणजे इथून इथपर्यंतचं झालं 3 किलोमीटरचं अंतर. तर इथल्या ह्याच्यामध्ये ह्या बाउंड्रीमध्ये ही येत असेल स्कूल, तर तुम्ही ही स्कूल निवडू शकता. इन केस जर ह्याच्या शेजारी जरी दुसरी गव्हर्नमेंट स्कूल असेल, अगदी बाजूबाजूला जरी असली तरीही चालेल, याबद्दल नियम नाहीये. फक्त नियम आहे पहिला 1 किलोमीटर बद्दल. आता त्याच्यानंतरही तुम्ही ह्याच्या शेजारी पुन्हा 3 किलोमीटरपेक्षा जास्त जर एखादी प्रायव्हेट स्कूल असेल तरीही तुम्ही निवडू शकता. त्यामुळं काय होतं की काही ठिकाणी, म्हणजे छोट्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या शाळा असतात त्या दूरपर्यंत असतात, 10-10, 12-12 किलोमीटरवरती शाळा असतात, त्यावेळेस मग अशा शाळा निवडता येतात आणि काही पालकांना त्या निवडाव्याही लागतात. प्रत्येक वेळेस 1 किलोमीटरच्या आतमध्येच करायचं असं नाहीये. तर हा होता नेमकं मग मात कसं करायचं. मग आता नेमकं तुम्ही म्हणाल की बाबा प्रायव्हेट स्कूल्स तर माझ्या 1 किलोमीटरच्या बाहेर गेल्यात. मग आता गोष्ट लक्षात घ्या की प्रायव्हेट स्कूल जर, इच्छुक शाळा जर 1 किलोमीटरच्या बाहेर गेली तर ह्याचे लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. माझा लागला, परंतु 2 किलोमीटर ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये ज्यावेळेस लॉटरी सिस्टम्स होते, आणि जर समजा 1 किलोमीटरच्या आत कमी घरं असतील आणि जागा शिल्लक राहत असतील, तर 1 ते 3 किलोमीटरच्या आत, म्हणजे पहिलं 1 किलोमीटरच्या आत समजा 30 जागा आहेत आणि 10च लोकांनी 1 किलोमीटरच्या आतमध्ये अप्लाय केलंय, तर 20 जागा शिल्लक राहणार आहेत. तर मग नेक्स्ट चालणी कुठली होणार, जे डिस्टन्स 1 ते 3 किलोमीटर मधले, मग किंवा जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते टेक्निकली लॉटरी सिस्टम कॉम्प्युटराइज, लॉजिकली काय होते माहित नाही, पण असं काहीतरी त्याचा फरक पडतोच. मग आता फरक पडतो तो की आपले लागण्याचे चान्सेस, जे 1 किलोमीटर मध्ये शाळा होती त्यामुळे लागण्याचे चान्सेस जे होते ते जास्त होते, परंतु आता ह्या गोष्टीमुळे आपले लागण्याचे चान्सेस हे खूप कमी होणार आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की मग यावरती मात कसा करायचा, ह्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे की याला कसं ओव्हरकम करायचं. बघा, मी माझ्या बुद्धीच्या हिशोबाने सांगतोय, कुणाला पटेल नाही पटेल किंवा परिस्थिती पुढे काय उद्भवणार आहे ते आपण दोघं समोरच, म्हणजे तुम्ही वाचताय, तुम्ही पाहताय, मी ऍडमिशन्स करतोच आहे, तर हे आपण एकमेकांना समजूनच घेऊन करूया. मी जे सांगतोय ते माझ्या बुद्धीच्या तर्काच्या आधारावरती सांगतोय, मला कुठली कल्पना नाहीये किंवा कुठले माझ्याशी कुठले कॉन्टॅक्ट नाहीयेत.
परंतु हा नियम ह्याच्यावरती सामोरं जाण्याच्या अगोदर समजून घेऊया की असं का केलं असेल गव्हर्नमेंटने, म्हणजे काय कारण असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की ह्या RT मध्ये ऍडमिशन व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाला वाटतं. मग काय करतात लोक की पालकांना 1 किलोमीटरमध्ये लागण्याची शक्यता दाट आहे, तर मग काय करायचं, भाडे करार. म्हणजे एखादी शाळा असली की त्याच्या आजूबाजूचे घरं सगळे भाडे करार, किंवा मग आपलं घर दाखवायचं आहे तर शाळेच्या जवळच दाखवायचं, जेणेकरून लागण्याचे चान्सेस जास्त असतील. मग अशा प्रकारे समजा ह्या लातूर शहर असेल, एक्झाम्पलमध्ये लातूर शहर आहे माझं, 4 शाळा आहेत जी एकाच रोडवरती आहेत, तर त्याच रोडवरती सगळे पालक जाऊन राहत आहेत, असं काहीतरी चित्र आहे. आणि बाकीच्या शाळांना म्हणजे काय डावललंच जातं, म्हणजे ॲडमिशन्स घ्यायचेच नाही आहेत किंवा आमची इच्छाच नाही आहे तिथं घेण्याची. ॲडमिशन्स घेण्याची इच्छा ही वैयक्तिक आहे, परंतु ॲडमिशन प्रक्रियेमध्ये होतं काय की पारदर्शकता किंवा एक जेन्युनिटी राहत नाही. त्यामुळं सगळ्या लोड हे खाजगी शाळेवरतीच जातो. तो लोड वाटून घ्यावा म्हणून काहीतरी नियम लावला असेल की बाबा 1 किलोमीटरच्या आत जर सरकारी शाळा असेल तर ते खाजगी शाळा तुम्ही घेऊ शकत नाही. त्याच्या पाठीमागे आणखीन रिझन्स भरपूर गव्हर्नमेंट सांगतंय की म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट स्कूल्सवरती पण आम्हाला खर्च करायचा आहे. जो खर्च आम्ही प्रायव्हेट शाळेला देतो तेवढाच जर खर्च आम्ही गव्हर्नमेंटमध्ये दिला तर पायाभूत सुविधा निर्माण होतील, बऱ्याच वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. आता मात कसं करायचं, हे गोष्टीला समजून घ्यायसाठी पॅरेंट्सला थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यास काय करायचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या की जर समजा एखादी इच्छुक शाळा आहे जी तुम्हाला घ्यायची आहे, मग आजपर्यंत आपण काय करायचो, त्याच्यात जेवढं जवळ जाऊन भाडे करार बनवता येईल तितक्या जवळ जाऊन भाडे करार बनवायचा, हे आपलं डोबल विचार. परंतु आता गेम पलटलेला आहे. मग आता 8 जी आहे त्या 8ला बायपास कसं करायचं. समजा एखादी शाळा आहे आणि जी की तुमची इच्छा आहे, समजा परत एकदा शाळेचं नाव A आहे आणि ही शाळा प्रायव्हेट शाळा आहे, ठीक आहे. आणि तसंच इथं परत जिल्हा परिषदची शाळा आली, परत इथं गव्हर्नमेंट एडेड शाळा आली. त्यामुळं तुमचं घर किंवा भाडे करार जर ह्या 1 किलोमीटरच्या एरियामधला जर असेल तर तुम्ही ही शाळा निवडू शकणार नाही. करेक्ट. तुम्ही ही शाळा घेऊ शकता का, नाही. पण एखादा पालक म्हणजे ह्या एरियामध्ये समजा शिंदे सर राहत आहेत, तर शिंदे सरांना ही शाळा निवडता येणार नाही. परंतु समजा जाधव सर इथे आहेत, जाधव सर इथं आहेत, ह्या एरियामध्ये इथं राहतात जाधव सर, आणि जाधव सरांसाठी ही शाळा 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती आहे, तर जाधव सर ह्या शाळेला निवडू शकतात. शिंदे सर निवडू शकत नाही, जाधव सर निवडू शकतात. मी नावं फक्त जस्ट घेतोय जेणेकरून समजेल आपल्याला. मग आता जाधव सरांना ॲडव्हान्टेज काय असणार आहे की हे त्यांच्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये येत नाही, 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे त्यांच्यासाठी, तर मग त्यांना ही शाळा निवडता येते. मग भले ह्याच्या शेजारी 2 खाजगी शाळा काय असेनात, पण त्यांच्यापासून 1 किलोमीटरवरती ती शाळा नाहीये. मग आता याचा अर्थ असा काढायचा का की आपल्याला जी शाळा पाहिजे त्यापासून 1 किलोमीटर दूर जायचं, म्हणजे लक्ष्मण रेखा आहे 1 किलोमीटरची, तर 1 किलोमीटर सोडूनच आपण दूर जायचं. हे बघा, प्रयत्न करणं हे पालकांच्या हातात आहे. सगळ्यांनाच एक इच्छा असते, आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, कारण आपल्याला खर्चाचा डोंगर दिसतोय. 10 वर्ष लाख रुपये फीस भरायची आहे, तर ती वाचवण्यासाठी 10 लाख वाचवण्यासाठी आपण थोडेफार मेहनत घ्यायला तयारच असतो पालक. मी पण तसंच आहे, तुम्ही पण तसंच आहात. परंतु आपलं जे काही घर आहे, आता ज्या घराच्या आसपास जी काही शाळा आहे त्या नादात इमोशनल अटॅचमेंट्स न होता तुम्ही एक ब्रॉड विजन ठेवून तुम्ही पाहून घ्या की तुमच्या घराच्या 1 किलोमीटरपेक्षा जास्त कुठल्या शाळा आहेत, त्याचा अभ्यास करा. त्या शाळा आजच निवडून ठेवा. म्हणजे तुम्हाला जे करायचं होतं आतापर्यंत की घराच्या शेजारी भाडे करार करा, आता घराच्या शेजारी सीन राहिलेला नाहीये. तर मग तुम्हाला तुमच्या जे काही घर आहे त्याच्या अवतीभोवताली 1 किलोमीटरपेक्षा जास्त आणि 3 किलोमीटरपेक्षा कमी, म्हणजे जाधव सर असतील किंवा इथं आणखीन एखादे कुठले सर असतील असू शकतात. चेवले सर आहेत इथं, तर चेवले सरांना ॲडव्हान्टेज आहे. लागण्याचे चान्सेस कमी आहेत का, तर 100% लागण्याचे चान्सेस कमी आहेत. परंतु जर समजा लागण्याचे चान्सेस, आता इथं म्हणजे मला सडनली आठवतंय म्हणून मी सांगतो, इथं जर समजा 1 किलोमीटरच्या कुणालाच निवडता येत नसेल, म्हणजे 10 लोक राहतात इथं, 10 पीपल्स आर स्टेइंग हिअर, आणि 10 लोक इथं राहतात, 10 लोकांनाही ही शाळा देता येणार नाहीये. पण इथं समजा 5 पीपल्स आर स्टेइंग हिअर, 5 लोक जर इथं राहतात तर 5 लोकांना पण ही शाळा देता येणार आहे. त्यामुळं असं म्हणणं चुकीचं राहील की 1 किलोमीटरच्या बाहेर गेल्यानंतर त्याचे चान्सेस जे आपण समजतो की शाळेच्या जेवढं जवळ जाईल तेवढं नंबर लागतो, तो पण रूल इथं लागू होणार नाही. अजूनही सांगतो, हे तर्क वितर्काच्या गोष्टी आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहताय, मला मान्य आहे की तुम्ही मला फॉलो करताय, मी जे सांगतोय ते तुम्ही ऐकताय, पण
हा जो बदल आहे याला मात करायचा असेल तर अशा काय तो खेळ होणार आहे, म्हणजे तुमच्या जवळची शाळा न लागता तुमची लांबची शाळा तुम्हाला निवडावी लागणार आहे आणि त्याच्यामध्येच लागण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. त्यामुळे तुमचा पर्याय जो आहे तो तुम्ही बदला. घराच्या शेजारचं न बघता बाजूच्या ज्या शाळा आहेत ते बघा. जे कोणी भाडे करार करणारे पंडित असतील, पट्टाईत असतील, त्यांनी पण भाडे करार करताना विचार करूनच भाडे करार करा की कुठं तुम्हाला भाडे करार करणं परवडणार आहे आणि कुठून त्या किती किलोमीटरवरती आहे. इतकी काही ती माहिती असेल. हा परत एकदा करतो डिस्क्लेमर की हा माझा वैयक्तिक विचार आहे. जर असंच असेल, शाळेच्या शेजारची शाळा जर निवडता येत नसेल तर तुम्ही 1 किलोमीटरच्या बाहेरची शाळा निवडू शकता. 100% खाजगी शाळा आहेत. त्यांनी असं नाही सांगितलं की खाजगी शाळा बंदच केल्या आहेत. खाजगी शाळा बंद झालेल्या नाहीये, फक्त सरकारी शाळेचा समावेश हा झालेला आहे. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोग ठरेल. असंच जर असेल तर ही माहिती उपयोग ठरेल. परंतु तुम्ही आणखीन एकदा विनंती आहे माझी, चॅनलला सबस्क्राईब करा. मी पाहतोय ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांच्याच कमेंटला मी उत्तर देणार आहे, बाकीच्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. मग चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की फॉर्म भरताना मी ज्यावेळेसही फॉर्म सुरू होईल त्याचा चांगला अभ्यास करून आपण एकमेकांचं सहकार्य करून कसं फॉर्म भरायचं, या गोष्टीवरती तोडगा कसा काढायचा हे आपण पाहू शकू. आशा करतो की माहिती उपयुक्त तुम्हाला ठरेल भविष्यामध्ये आणि आपल्याला असंच तुमची साथ लाभेल. धन्यवाद.